रव्याचे लाडू करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी तूप घ्यायचं। आता वाजले आहे 5 वाजता आपण त्यामध्ये 4 वाटी रवा टाकायचा। मी तुम्हाला टाईमनुसार सर्व सांगणार आहे जेणेकरून तुमच्या रव्याचे लाडू करपणार नाही। त्यामध्ये 1 चमचा गावरान तूप टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। बरोबर 17 मिनिटांनंतर रवा काढून घ्यायचा जेणेकरून तो करपणार नाही, कारण की कढई आपली गरम असते। पाक करण्यासाठी एका कढईमध्ये 2 वाटी साखर आणि त्याच्या निम्मी म्हणजे 1.5 वाटी पाणी टाकायचं। ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आता बघा पाकामध्ये आपल्याला जो काळापणा आलाय तो जाण्यासाठी आपण त्यामध्ये एक अर्धी वाटी दूध टाकायचं आहे, छोटी अर्धी वाटी। त्यानंतर ती जी मळी आहे ती उकळल्यानंतर ती वर येणार, ती आपण काढून घ्यायची। आता 6 मिनिटांनंतर आपण चेक करतोय, बघा तार वगैरे काही तुटत नाही, याचा अर्थ आपला पाक अजून झालेला नाही। मग आपण ज्यावेळेस 8 मिनिट होईल त्यावेळेस चेक केलं, त्यावेळेस एक तार तुटते, याचा अर्थ आपला पाक तयार आहे। आता त्यामध्ये रवा आणि 2 चमचे वेलची पावडर टाकायची, व्यवस्थित ढवळून घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये काही गुठळ्या राहिल्या नको। आता आपण ही जी प्रोसेस आता तुम्हाला पातळ दिसतंय, पण ज्यावेळेस तो थंड होणार आहे त्यावेळेस रवा जो आहे तो पाक पूर्णपणे शोषून घेणार आहे। आता यासाठी आपण 1 तास थांबणार आहोत। आता जवळजवळ बघा 15 मिनिटं झाले, रव्याने पाक शोषून टाकलाय। आता 1 तासानंतर बघा पूर्णपणे पीठ बघा कसं झाले, मऊ लुसलुशीत। लाडू वळताना मनुके त्यावरती राहत नाही, अशा वेळेस काय करायचं, मनुके घ्यायचा, थोडासा प्रेस करायचा आणि मग तो आपल्या लाडूवरती चिटकवायचा। थोडंसं दाबायचं आणि गोल गोल थोडासा लाडू करायचा जेणेकरून लाडूला असा गोल आकार येणार। आम्ही तर गोडीत बुडलोय। आता तुम्ही पण करून खा आणि सांगा कसा झाला लाडू ते।